नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत आर्टिकल नंबर 27. आता जसं मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की आर्टिकल 25 आणि 26 या दोघांवरती पेअर मध्ये प्रश्न येतात. तर लक्षात काय ठेवायचं, आर्टिकल 25 वैयक्तिक धर्म स्वातंत्र्य, आर्टिकल 26 सामूहिक धर्म स्वातंत्र्य. काय डिफरन्स आहे? आर्टिकल 25 वैयक्तिक धर्म स्वातंत्र्य, आर्टिकल 26 सामूहिक धर्म स्वातंत्र्य. मग पुढचं महत्वाचं आहे आर्टिकल 27 आणि 28. मग आर्टिकल 27 आणि 28 मध्ये काय फरक आहे? तर डिफरन्स लक्षात घ्या. आर्टिकल 27 हे कर लावण्याबद्दल बोलतं, आर्टिकल 28 हे रिलीजियस इन्स्ट्रक्शन बद्दल बोलतं. म्हणजे अगोदर पैसे येतात मग इन्स्ट्रक्शन येतं. लक्षात घ्या, 25 वैयक्तिक, 26 सामूहिक, 27 पैसे, 28 रिलीजियस इन्स्ट्रक्शन. मग हे काय म्हणतं पहा, इंटरेस्टिंग आहे. तर पहा, थोडं महत्वाचं कलम आहे. एखाद्या विशिष्ट धर्माच्या, महत्वाचं काय आहे, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य. म्हणजे सत्तेमध्ये असलेलं कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, किंवा तुमच्या आसपास सत्तेमध्ये असणारा एखादी खाजगी व्यक्ती असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल, जो व्यक्ती एका विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता, वाढीकरिता, त्याच्या ग्रोथ करिता तुमच्याकडनं जर जबरदस्तीने पैसे वसूल करत असेल किंवा राज्य संस्था कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्याकडनं कर गोळा करत असेल, व तुमच्याकडनं गोळा केलेला कर मधला पैसा एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता जर वापरण्यात येत असेल, किंवा एकाच धर्माच्या प्रगतीकरिता, संवर्धनाकरिता, ग्रोथ करिता जर वापरण्यात येत असेल, तर या ठिकाणी तुम्ही या प्रकारचा कर पे करण्यासाठी 100% नकार देऊ शकता. तुम्हाला कुणीही कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी बंधन टाकू शकत नाही. मग इथं काय लक्षात ठेवायचंय, इथं लक्षात घ्या, हे काय म्हणलेलं आहे, तर ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे अथवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी किंवा तो संप्रदाय चालू ठेवण्यासाठी विनिर्दिष्टपणे विनियोजित केलेले आहे, असे कोणतेही कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही. म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता तुमच्याकडनं कोणतेही राज्य संस्था, आर्टिकल 12 मध्ये दिलेली डेफिनेशन नुसार जे राज्य आहे हे तुमच्याकडनं कोणत्याही पद्धतीने एका विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचा कर घेणार नाही. किंवा जर समजा तुमच्याकडनं कर घेतला असेल, तुमची कमाई एका मर्यादेच्या वर असेल आणि यामुळे तुमच्याकडनं जर सरकारने कर गोळा केला असेल, तर तुमच्याकडनं गोळा केलेला कर राज्य संस्था एका विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता, वाढीकरिता कोणत्याही पद्धतीने वापरणार नाही. या ठिकाणी तुमचा जो दिलेला कर आहे हा एका धर्मासाठी नसून, एका विशिष्ट धर्मासाठी नसून, तो सर्वांसाठी खुल्या पद्धतीने असायला हवा, असं या ठिकाणी संविधानाचं स्वतःचं म्हणणं आहे. आणि हे खूप क्रिस्टल क्लिअर सांगतं की धर्मनिरपेक्षता हा आपल्या संविधानाचा गाभा आहे आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचा पाया सुद्धा आहे. धन्यवाद.